गुड मॉर्निंग फ्रेंड्स, सीमाच लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आता इकडे सकाळचं आपलं मॉर्निंग रुटीन सुरू झालेलं आहे आणि रातच्या टिफिनची मी इकडे तयारी करते. आणि आता इकडे म्हटलं टिफिनला काय करावं, तर आज देते त्याला भेंडी. तर इकडे आता भेंडी वगैरे कट करून घेतली होती आणि त्यानंतर मग फोडणी दिली. तर आज की नाही थोडंसं आपल्याला बाहेरगावी पण जायचं आहे. तर म्हटलं चला त्याचा क्लास वगैरे झाला की मग दुपारून निघूया म्हटलं. तर इकडे आता भाजी करून घेते आणि एका बाजूला मग पोळ्यांचं वगैरे कणिक करून ठेवलंय. त्यानंतर मग पोळ्या वगैरे थोडंसं भिजलं की मग त्यानंतर करेल. तर सकाळी कसं थोडा कमी वेळ असतो, मग त्यामुळे ना पटापट सावरून घ्यायचं असतं मला. आणि सकाळी थोडीशी कामाची गडबड होऊन जाते. आणि म्हटलं चला आज की नाही साधं पटकन होणारी अशी भेंडीच देऊया म्हटलं. तर आता इकडे भेंडी फोडणी झालेली आपली आणि भेंडी पण झाली. तर एका बाजूला आता म्हटलं कणिक पण करून घेतलेलं होतं मी आणि बाजूला चहा पण ठेवलेला होता. तर कसं आहे, कणिक भिजेपर्यंत म्हटलं माझा चहा तरी होऊन जाईल, नाहीतर मग खाली परत राजला सोडायला जावं लागतं. तर व्हॅन आली की आणि त्याला आवडतं मी खाली येते तर. त्याला बोर होत असतं की एकटा मी खाली 5-10 मिनिटं उभा असतो व्हॅन येईपर्यंत. मग त्यापेक्षा तू पण ये माझ्यासोबत, मग आपण गप्पा मारू. तर म्हटलं ठीक आहे. आणि सकाळी मग काय तो गेल्यानंतर मग माझं वॉकचं तेवढं काम असतं. तर म्हणून मग मी पण काही हे करत नाही खाली जायला. तर इकडे आता चहा पण झालेला आहे. मस्त चहा घेऊ, हे बाहेरचा व्ह्यू दाखवते तुम्हाला आणि सकाळचा. आणि त्यानंतर म्हटलं चला रातची व्हॅन आली का मग जाऊया म्हटलं खाली. आता अजून एक गोष्ट म्हणजे हे व्लॉग की नाही आधी शूट करून ठेवले होते मी आणि गावी गेली होती. तर गावी अजिबात नेटवर्क नव्हतं, कारण मी तिकडे जरा शेतात होती जास्त वेळ. त्यामुळे मग नेट प्रॉब्लेम असल्यामुळे मला ना व्हिडिओज अपलोड करता आले नाही. आणि एक जो व्हिडिओ मी आधी शूट करून ठेवलेला होता आदल्या दिवसाचा, तर तो मी अपलोड केला होता. पण झालंच नाही की तो म्हणजे जवळजवळ 12-13 तासानंतर तो अपलोड झाला. आणि वेगळ्याच टायमिंगला अपलोड झाला, जो आपला टायमिंग आहे संध्याकाळचा आणि दुपारचा. तर त्यावेळेस तो अपलोड झालाच नाही. त्यामुळे मग कसं आहे की म्हटलं आपण आता आल्यावरच करूया म्हटलं. तर इकडे आता टिफिन वगैरे रेडी झाला होता, राजला खाली सोडून आले आणि त्याला की नाही पारिजातकाची बी मिळाली होती. तर ती तू टाकशील मम्मा असं म्हणून त्याने माझ्याकडे दिली. त्यानंतर मग वरती आले, फ्रेश झाले आंघोळ वगैरे करून आणि जरा केस पण मला धुवून घ्यायचे होते. म्हटलं जरा सेट होतील, कारण 2-3 दिवसानंतर वटपौर्णिमा होती. तर कसं आहे ना, मी त्याच दिवशी केस धुतले की जरा फ्रीचे होऊन जातात ते आणि मला तशी काही आवडत नाही. मग म्हटलं चला, तर इकडे आता स्वयंपाक पण करून घेते आणि खूप दिवसांपासून मला भाकरी खायची होती बाजरीची. तर म्हटलं चला आज भाकरी पण करून घेऊया म्हटलं. तर इकडे मी आता बाकीचं काही ताट वगैरे भरवत नाही किंवा परात, तर मी पाटावरच थापून घेत असते, कारण पोळ्या त्या पोळपाटवर केल्या. तर म्हटलं चला त्याच्यावरच आता भाकरी पण थापून घेऊया म्हटलं. आणि म्हणजे कसं डबल डबल काही भांडी भरवत नाही मी. तर इकडे आता ते पण करून घेते. तर म्हटलं चला एकत्रच सगळे ब्लॉग आता तुमच्याशी शेअर करूया म्हटलं. तर ऑलरेडी मी शॉर्ट्स व्हिडिओ टाकलेत वटपौर्णिमेचे, तर ते पण तुम्ही बघितलेच असतील. तर ते आल्यानंतर दुसऱ्या दिवशी वटपौर्णिमा होती, मग ते मी तुमच्यासोबत शेअर केले. आणि हे जे मोठे ब्लॉग होते ना, तर ते म्हटलं आपण डिटेल तुमच्याशी बोलेल म्हटलं, म्हणून मग जरा लेट झालं अपलोड करायला. तर आता इकडे भाकरी वगैरे करून घेतली म्हणजे स्वयंपाक माझा आटोपला इकडे. आणि बाकीची इतर कामं आता राज येईपर्यंत म्हटलं आपण सगळेजण जेवण वगैरे करून घेऊया आणि आटपून घेऊया म्हटलं. तर आता भाजीला काय करावं म्हटलं, तर आधीच मूग डाळ केली. हे म्हटले की काही जास्त करू नको, तर म्हटलं ठीक आहे. पण त्यासोबत ना हे बारीक झिंग्यांची चटणी पण मला करून घ्यायची होती, हिरवी मिरची वगैरे लावून. तर हे झिंगेंना धुवायला फार किचकट असतात, तर मी काय करते अशी चाळणी ठेवून देते, वरून आपण पाणी घालायचं, थोडंसं कोमट पाणी घातलं तरी चालतं. आणि थोड्या वेळ अशी राहू द्यायचे, म्हणजे छान भिजून पण जातात आणि त्यातली सगळी घाण निघून जाते आणि आपले झिंगे काही वाया जात नाही पाण्यामध्ये. नाही तर मग धुताना खूप सारे झिंगे खाली पडतात, त्यामुळे मग मी अशी करत असते. तर तुम्ही पण करतात का मला नक्की सांगा कमेंट्समध्ये. त्यानंतर इकडे बघा स्वच्छ धुतले गेले आणि सगळं आवरलं आणि बॅग वगैरे भरायला घेतली. जरी 1-2 दिवसासाठी जायचं असलं तरी पण कपडे वगैरे ते सगळं सोबत घ्यावंच लागतं. त्या घालण्यासाठी हा ड्रेस बाजूला काढून ठेवला आणि बाकीचं मग आता इकडे पॅक करून घेते. आणि झालं आवरलं, राज पण आला होता आणि निघालो मग आम्ही, लागलो प्रवासाला. आणि आता निघालो इकडे. तर असं म्हणजे अगदी पाऊस वगैरे काही नव्हता, अगदी बारीक बारीक असे थेंब येत होते. आणि कुठे कुठेच म्हणजे वाटत होते की एवढं काही असं वातावरण नव्हतं की खूप पाऊस वगैरे पडेल असं. पण त्यानंतर पुढे गेलो आणि जे आमच्या गावाच्या जवळचेच 1-2 गाव आहेत, मालेगाव वगैरे, त्या साईडला गेल्यानंतर इतका मुसळधार पाऊस आला की अजिबात गाडी चालवणं शक्य नव्हतं, पुढचं काहीच दिसत नव्हतं. आणि ते वायपर सुद्धा म्हणजे अजिबात काम करत नव्हते असंच समजा. पण तरी हे हळूहळू जात होते. ते म्हटले की थांबायचं वगैरे नसतं, ते काही चांगलं नसतं, थांबलं की मग मागच्या वाहनांनाही प्रॉब्लेम होतो.
तर त्यामुळे मग हळूहळू आम्ही गेलो, पण जवळजवळ 10-15 किलोमीटर पाऊसच होता आणि हळूहळू मग पोचलो आणि आमच्या गावाच्या जवळ ज्यावेळेस पोचलो, अगदी 5-7 किलोमीटर जवळ असेल तिथे, तर तिकडे तर अजिबातच पाऊस नव्हता. तर म्हटलं कमालच आहे बाबा पावसाची. अगदी म्हणजे 5 किलोमीटरच्या अंतरावर खूप मुसळधार पाऊस आणि गावी जेव्हा आम्ही पोचलो तर तिकडे म्हणजे पाऊसच नव्हता. तर म्हटलं आता काय करावं आणि आम्हाला ना शेतात जरा बोर वगैरे करून घ्यायची होती, त्यासाठीच जायचं होतं. मी एका व्हिडिओत पण सांगितलं होतं तुम्हाला. तर इकडे आता पोचलो घरी आणि आता म्हटलं चला थोडं फ्रेश वगैरे होऊया म्हटलं. तर पाणी वगैरे घेतलं आणि संध्याकाळीच पोहोचलो होतो, म्हणून आज तर कुठली गोष्ट शक्य नव्हती. दुसऱ्या दिवशी आमचं जायचं असं ठरलं होतं. तर म्हटलं चला आता इकडे ना संध्याकाळी थोडंसं गार वारं सुटलं होतं, तर म्हटलं चला दरवाजा वगैरे ओपन करून घेऊया किचनचा आणि छान हवा येते तिकडनं. तर आता म्हटलं चहा वगैरे करूया, सगळेजण आता फ्रेश होतील. तर मग चहा वगैरे करायला घेतला मी इकडे आता. आणि कसं आहे ना, की छान असं गार वातावरण असलं, की त्याच्यामध्ये चहा वगैरे घ्यायचं खूप छान असं वाटतं ना फ्रेश. तर म्हटलं चला आता मी इकडे ना काहीतरी शोधत होती, पातेलं शोधत होती मी आणि म्हटलं चला पातेलं तर इकडेच आहे, मग आता चहा वगैरे ठेवून घेते. आता एका मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, की पाणी वगैरे आपण बघितलेलं होतं शेतामध्ये. तर त्यांनी असे पाण्याचा साठा कुठे आहे ते आपल्याला काढून दाखवले होते पॉइंट आणि त्यासाठीच आम्ही आता इकडे आलेलो होतो. म्हटलं चला बोर वगैरे करायला लागेल तर आपण जाऊन येऊया म्हटलं आणि सुट्टी पण होती आहोंना, तर मग निघालो होतो. आणि इकडे ना आता आल्यानंतर म्हटलं चला बोर वगैरे कोण करतं काय ते सगळं आम्ही सांगून ठेवलं होतं आधीच बाबांना, की तुम्ही तपास वगैरे करून ठेवा म्हटलं. मग त्या हिशोबाने त्यांनी केलं होतं त्यांच्या पद्धतीने, पण आजच्या दिवशी काही मिळालं नाही. मग त्यांनी ठरवलं की रविवारी वगैरे करूया, कारण रातचे पण क्लासेस असतात, मग त्यामुळे मग काही शक्य होत नाही येणं. तर इकडे बघा बाहेरचा व्ह्यू आणि खूप छान गार वारं सुटलं आणि इकडे ह्या पपया बघितल्या का कसल्या लागल्या छान अशा मस्त पपया. त्यानंतर बरीचशी इकडे झाडं आहेत या बाजूला मागच्या बाजूला आणि तेच छान वाटतं. त्यानंतर कैरीचं पण झाड आहे म्हणजे आंब्याचं. त्यानंतर म्हटलं चला आता चहा उकळला असेल आपला आणि खूप जास्तच वारं सुटायला लागलं होतं, म्हणून मी दरवाजा मग बंद करून घेतला, कारण मग गॅस पण विजायला लागला होता म्हणजे हवा लागायला लागली होती. तर म्हटलं चला बंद करून देऊया गॅस. आणि त्यानंतर मग आता चहा झालेला आहे आणि आता बाबा पण बाहेर गेलेले होते, म्हणून मग माझा आणि आहोंचा चहा आहे, कारण मुलंही घेत नाही आणि आई पण चहा घेत नाही आमच्या सासूबाई. त्यामुळे म्हटलं चला 2 कप चहा करूया आपल्या दोघांसाठी आणि बाबा आल्यावर त्यांना करता येईल म्हटलं. आणि मुलांचं काय, मुलं तर आमचे गाडीत जरी बसून आले ना तरी थकतात. मग काय आल्यानंतर मग दीदीने एक सोफा सांभाळला होता आणि रातचं आपलं चाललं होतं आईंशी गप्पा मारणं. तर इकडे बघा मॅडम आमच्या इकडे मस्त आराम करताय आणि रातचं आईशी गप्पा मारणं चाललेलं होतं. तर बऱ्याच दिवसानंतर आलेला होता राज, कारण त्याला काही वेळ मिळत नाही त्याचे क्लासेसमुळे वगैरे. तर मग संध्याकाळी काय आमचं जे बाजूचं घर आहे ना त्याला जरा आम्ही मागच्या वेळेस सांगितलं होतं की कलर वगैरे करणार आहेत. खूप असं घाण झालं होतं. एक व्हिडिओ टाकलाय मी त्याचं, ते घर जेव्हा साफसफाई केली होती ना तो व्हिडिओ. तर तुम्ही नक्की बघा तो, की बाईला म्हणजे घराला बाईशिवाय घर पण नसतं असं काहीतरी हेडिंग आहे त्याचं आणि ते तुम्ही नक्की जाऊन बघा. तर इकडे वरती आलो होतो टेरेसवर आणि इकडे आता वरती वॉटरप्रूफिंग वगैरे करून घेतलेलं होतं. तर तेच बघायला म्हटलं चला बरेच दिवस झाले आपण बघितलंच नाहीये, तर बघूया म्हटलं. आणि आता छान जरा झालेलं आहे, ते रेंटने द्यायचं आमचं चाललेलं आहे. तर बघूया म्हटलं, कारण पडून पडून पण फार खराब होतं. आणि इकडे जे आमचं घर आहे ना बाजूला, तर तिकडे एमपीएससी वगैरे करणाऱ्या ज्या मुली आहेत तर त्यांचा अभ्यास चाललेला असतो आणि त्यांच्याकडनं जरा आमची दीदी गायडन्स घेत होती. तर काय बुवा कसा अभ्यास असतो असं तसं, तर चाललं होतं तिचं. त्यानंतर मग खाली आलो, जेवण वगैरे केली. मग काही साधंच आपलं खिचडी केली होती, मग तुमच्याशी काही शेअर केली नाही मी. त्यानंतर म्हटलं चला आता नाईटचं आपण रुटीन शेअर करूया. तर इकडे आता सगळे भांडी-कुंडी आवरून घेतली मी. इकडे घासून वगैरे घेतली आणि आता म्हटलं चला किचन ओटा गॅस वगैरे आवरून घेऊया म्हटलं. तर इकडे आता रात्रीचा स्वयंपाक वगैरे आवरून म्हटलं चला क्लीन करून घेऊया म्हटलं. आणि मी जेव्हा पण जाते ना तेव्हा पण माझ्याकडनं थोडंफार जे क्लीन होत असतं मी ते करून येत असते. आता किचनोटा गॅस वगैरे थोडासा जास्तच खराब झाला होता आणि त्यांच्याकडनं पण आता होत नाही, म्हणून आपणही काही त्यांच्याकडनं अपेक्षा करणार. जेवढं ते त्यांच्याकडनं होतं तेवढं करत असतात आणि मग बाकीचं जे असतं ना ते असं कधीतरी गेलो की मग तेव्हा होतं आवरणं. खरं तर आहे ना खूप जास्त असा वेळ आमच्याकडे नसतो, कारण मग मुलांच्या कॉलेज आणि स्कूल आणि सॉरी ट्युशनमुळे ना मला वेळच मिळत नाही जास्त जायला. मग जेव्हा पण आम्ही जातो ना थोडंफार क्लीन करून घेत असतो. तर म्हटलं चला. आणि कसं आहे ना की मला कधीच कामाचा असा कंटाळा येत नाही. मी जेव्हा पण जाते ना की म्हणजे कामचुकारपणा अजिबात मी करत नाही. मला जेवढं जमतं तेवढं मी करत असते. आणि कसं आहे ना की कुठेही जा असं म्हणतात ना की कामच गोड लागत असते. तर चला इकडे आपली भांडी पण क्लीन झाली. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की मला